रोहिला खुर्द येथील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जावे लागते चिखलातून। कन्नड तालुक्यातील रोहिला खुर्द येथील 50 ते 60 विद्यार्थ्यांना दररोज चिखलातून शाळेमध्ये जावे लागते। तन्वी मधुकर पवार आहे। मी निपाणी या गावात महासाई माध्यमिक विद्यालय निपाणी या शाळेत शिकते। मी इयत्ता 9वी या वर्गात आहे। तर आम्ही रोहिल्याला राहते आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी। आम्ही जेव्हा शाळेत येतो तेव्हा आमचे कपडे चप्पल वगैरे खूप भरते आणि आम्हाला शाळेत येण्यासाठी त्रास होतो, म्हणून त्यांनी आमच्या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी। धन्यवाद। भारताला स्वातंत्र्य भेटून जवळपास शतकाच्या उंबरठ्यावर स्वातंत्र्य असून रोहिला खुर्द गावातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना रस्त्याच्या अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। माझे नाव मयुरी गणेश जाधव आहे। मी इयत्ता 9वी मध्ये महासाई माध्यमिक शाळेत शिकत आहे। माझी आमदारांना एवढीच विनंती आहे की महिला आमदारांना विनंती आहे की आम्हाला इतक्या लांबून पायी चालत यावं लागतं। खूप चिखल आहे, आमचे कपडे पण भरतात। आमचा रस्ता करावा ही त्यांना विनंती करते। रोहिला खुर्द येथील 50 ते 60 विद्यार्थिनी निपाणी फाटा येथील महासाई माध्यमिक विद्यालयात ज्ञानार्जन करण्यासाठी येणे जाणे गुडघाभर पाण्यातून तसेच चिखलातून विद्यार्थ्यांना मार्ग शोधावा लागतो। अनेकदा विद्यार्थी चिखलात पडून दुखापत विद्यार्थ्यांना होते, त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। ज्ञानार्जन करीत असलेल्या विद्यार्थ्यांचे देशहितासाठी भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शासनाने याची दखल घेऊन रस्त्यावर मुरुम व खडीकरण करून पक्का रस्ता करावा अशी मागणी कन्नड पंचायत समितीचे उपसभापती सुनील निकम, विद्यार्थी व पालक बारकू पवार, जालिंदर डोकळे, गणेश जाधव, अंकुश पवार, सुधाकर पवार, गणेश थेटे, ज्ञानेश्वर पवार, गणेश पवार, बाळासाहेब गायकवाड, गजेंद्र पवार, चंद्रकांत डोकळे, मुक्ताराम पवार यांनी केली आहे। रस्ता दुरुस्ती न केल्यास निवेदन देऊन कन्नड येथे तहसील कार्यालयासमोर विद्यार्थी पालक उपोषण करणार असल्याचा इशारा शासनास मुक्ताराम पवार यांनी दिला आहे। न्यूज 91 मराठीसाठी सोमनाथ पवार, कन्नड। माझे नाव साक्षी सुधाकर पवार आहे। मी रोहिला खुर्द येथे राहते व आमच्या गावात शाळेची सोय नसल्यामुळे मी महासाई माध्यमिक विद्यालय निपाणी फाट्यावर शाळेत शिकण्यासाठी येते। पावसाळ्यामध्ये रस्त्यांची खूप अडचण असते, त्यामुळे शासनाने हे गड्डे भरून द्यावे किंवा रस्त्याची सोय करावी अशी मी त्यांना विनंती करते। आमच्या शाळेचे नाव महासाई माध्यमिक विद्यालय निपाणी आहे। निपाणी फाटा इथे आमची शाळा आहे। मी इयत्ता 9वीत शिकते। आम्हाला रोहिले ते आमच्या शाळेत येण्यात 2 किलोमीटरचा रस्ता आहे। आम्हाला खूप अडचणी येतात, कुठे पण खड्डे आहेत। पावसाळ्यात तर आमचे कपडेही खूप खराब होऊन जातात, आमचे चपला तुटतात, पाय कुठेही भरतात।